आणि महापौर पदाच्या शर्यती संदर्भात चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या राजकीय महानाट्याबद्दल सर्वसामान्य चंद्रपूरकरांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेतलंय तुषार कोहळे यांनी। मागच्या 25 दिवसापासून ज्या राजकीय घडामोडी घडल्या याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लोकांनी मतं दिल्या, निवडून दिलं, त्या लोकांनी म्हणजे लवकरात लवकर आपलं हे केलं पाहिजे होतं यांनी आणि महापौर बसवला पाहिजे होता। पण यांचे आपसातले भांडणं संपत नाही, त्यामुळे कसं खूप वेळ लागत आहे। भाजप म्हणजे सर्वच पक्षामध्ये भांडणं आहे, काँग्रेस असो किंवा भाजप असो, सगळ्या पक्षांनी मग आपलं म्हणजे आपसामध्ये हे करून आपसामध्ये संयोजन करून सगळं मिटवलं पाहिजे। वाद जे आहे त्यांचे आपसातले कोणीही बसा पण एकत्रित नाही का पक्ष बसला पाहिजे। आपलं मत कुठेतरी व्यर्थ गेलं असं वाटतं की हां व्यर्थ गेल्यावानी वाटते की म्हणजे कोणताही पक्ष एकच पक्ष चांगला तऱ्हेने बसला पाहिजे आणि चांगली सत्ता चालवली पाहिजे। व्यर्थ गेलं म्हणता येणार नाही, कारण कोणताही पक्ष बसला तरी या चंद्रपूरसाठीच करणार आहे। तर माझं म्हणणं असं आहे की बा जो या चंद्रपूरचा विकास करू शकेल असा महापौर जर बनला, असा जर महापौर बसला तर देशाची इथली प्रगती होईल बा। आजकाल राजकारण हे सत्तेचं राजकारण झालेलं आहे। सगळी पार्टी आपल्याला कसं पद मिळेल किंवा सत्ता आपल्याकडे कशी राहील त्याप्रमाणे त्यानुसार सगळे प्रयत्न चालू आहे। आणि या सत्तेच्या याच्यात असं चित्र बघता महापौर हा उभाटाचाच बनणार आणि उपमहापौर हा काँग्रेसचा बनेल असं चित्र सध्या तरी चित्र तसं आहे आणि तसंच होईल असं वाटून राहिलं। कोणी जरी झालं तरी त्यांनी चंद्रपूर शहराचा विकास करावा, चंद्रपूर शहराचं एक चांगलं शहर बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा। सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक पक्षाचा जो संघर्ष आणि धडपड सुरू आहे त्याबद्दल चंद्रपूरकरांचं काय म्हणणं होतं हे आपण जाणून घेतलं। कॅमेरामॅन मिथुन आत्मणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।